कॅलेंडर या टॉपिक वरती परीक्षेत तुम्हाला एका तारखेचा वार दिला जातो आणि दुसऱ्या तारखेचा वार शोधायला सांगितलं जातं। त्यापैकी या 6 तारखांवरती जास्तीत जास्त वेळेला प्रश्न तुम्हाला परीक्षेत दिसतो। या 6 तारखांपैकी कुठलीही एक तारीख दिली असेल आणि दुसऱ्या तारखेचा वार शोधायचा असेल तर तुम्हाला कुठलंही कॅल्क्युलेशन कुठलीही पद्धत वापरण्याची गरज नाही। तुम्हाला फक्त ह्या 6 तारखा एका सिक्वेन्स मध्ये लक्षात ठेवायच्या आहेत। महाराष्ट्र दिन 1 मे, याच दिवशी जागतिक कामगार दिन असतो। गांधी जयंती 2 ऑक्टोबर, याच दिवशी शास्त्रीजींची जयंती असते। आणि नाताळ 25 डिसेंबर, या तीनही तारखांना एकच वार असतो। त्याच पद्धतीने स्वातंत्र्य दिन, शिक्षक दिन, बाल दिन, स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट, शिक्षक दिन 5 सप्टेंबर, बाल दिन 14 नोव्हेंबर, या तीनही तारखेला एकच वार असतो। हे लक्षात कसं ठेवायचंय? महाराष्ट्र व महात्मा यांचं नातं आहे। त्याच पद्धतीने शिक्षक बालकांना स्वातंत्र्य शिकवतात। या तीनही तारखांना एकच वार आणि या तीनही तारखांना एकच वार असतो हे तर तुम्हाला समजलंच असेल। अजून एक मजेशीर गोष्ट म्हणजे तुम्ही 2025 चं कॅलेंडर चेक करा। इथं या 3 तारखांपैकी कुठल्याही तारखेला शुक्रवार असेल किंवा 2025 ला या 3 तारखांना शुक्रवारच आहे, तर याच्या आधीचा दिवस म्हणजेच या 3 तारखांना गुरुवार असतो। यामुळे याच्यानंतर जर तुम्हाला या 6 तारखांपैकी कुठल्याही तारखांवरचा प्रश्न आला असेल तर या पद्धतीने लक्षात ठेवायचंय, या सिक्वेन्सने लक्षात ठेवायचंय आणि तो प्रश्न काही सेकंदात सोडवायचा आहे।